नमस्कार. तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. 28 जानेवारीला विमान अपघातामध्ये माननीय अजित पवार यांचे निधन झाले. माननीय अजित पवार साहेब हे सकाळीच आपल्या कुटुंबियासकट किंवा आपल्या कुटुंबियासमवेत कुठे मौजमजा करण्यासाठी फिरण्यासाठी किंवा कुठल्या हवेच्या ठिकाणी चालले नव्हते, तर एवढ्या सकाळी तयारी करून माननीय अजित पवार निघाले होते तातडीने जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमध्ये उभे असणाऱ्या त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक लेवलच्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी. पंचायत समिती म्हणजे ग्रामीण भागातील पंचायत समितीच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका, या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माननीय अजित पवार भल्या पहाटे तयारी करून निघाले होते आणि त्यांचा दुर्दैवी अपघात झाला. तर माझा आजचा महत्त्वाचा विषय हा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे ग्रामीण भागातील सामान्य तळागाळातील कार्यकर्ता जो महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष वाढवतो आणि त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि त्यांना निवडून आणण्यासाठी हे मोठे नेते प्रयत्न करत असतात आणि म्हणून महाराष्ट्रभर ते दौरा करत असतात. त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे देखील आपल्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी ते देखील महाराष्ट्रव्यापी दौरा करत असतात. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब हे देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या ग्रामीण भागातील आपल्या कार्यकर्त्यांना विधानसभा असेल, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील किंवा आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीमध्ये आपले कार्यकर्ते निवडून आणण्यासाठी ते महाराष्ट्रावर दौरा करत असतात. कारण पक्ष वाढवायचा असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष वाढवायचा असेल तर मोठ्या नेत्यांना म्हणजे पक्षाच्या जो प्रमुख आहे त्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरलं तर वातावरण बदली होतं व त्या पक्षाच्या तेथील स्थानिक कार्यकर्त्यांना बळ मिळतं व ते अधिक कामाला लागतात प्रचाराच्या आणि मग त्या माणसांना निवडून येतात. या उलट माननीय संजय राऊत जे उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसेनेचे जे प्रवक्ते आहेत ते वाक्य म्हणतात की जिल्हा परिषदाच्या निवडणुका असतील, नगरपालिकाच्या निवडणुका असतील तर या ठिकाणी राष्ट्रीय नेत्यांनी किंवा पक्षाच्या प्रमुखांनी प्रचारात जायची गरज नाही, त्या स्थानिक लोक लढवतील. आता हे जे म्हणणं आहे ते म्हणणं एकनाथ शिंदे साहेब थोडं त्यांचं ऐकणार आहेत किंवा त्यांचं हे म्हणणं अजित पवार साहेब त्यावेळेला थोडंच ऐकणार होते किंवा देवेंद्र फडणवीस साहेब हे म्हणणं थोडंच ऐकणार होते. कारण फडणवीस साहेबांना असेल किंवा अजित पवार साहेबांना असतील किंवा एकनाथ शिंदे यांना पुऱ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा पक्ष वाढवायचा आहे आणि म्हणून ते कष्ट घेऊन प्रचार करत जात होते. या उलट मनसेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे साहेब किंवा आदित्य ठाकरे ही मंडळी बाकी क्वचितच महाराष्ट्राचा दौरा करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झंझावाती दौरा केला व त्यांनी नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकामध्ये त्यांच्या स्थानिक उमेदवारांच्या प्रचारासाठी हे प्रमुख नेते काय फिरताना दिसत नाहीत. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, एक भाजपाची एक प्रचार यंत्रणा आणि त्यांचे शीर्षस्थ नेते प्रचारामध्ये उतरल्यामुळे भारतीय जनता पार्टी नगरपालिका असेल, जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका, जिल्हा परिषदा, आता जिल्हा परिषदाच्या निवडणुका होत आहेत पण विशेषतः नगरपालिका आणि महानगरपालिका याच्यामध्ये तो पक्ष एक नंबर झालेला आहे. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांचे लोक निवडून जास्त आलेले आहेत, त्यानंतर अजित पवारांचे लोक निवडून आलेले आहेत. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये मार बसलेला आहे घटनादुरुस्तीच्या या मुद्द्यावर. आणि मग लोकसभेमध्ये बाकी जे यश मिळालं होतं शिवसेनेला, काँग्रेसला आणि इतर पक्षांना त्यावेळेला भारतीय जनता पार्टी
लोकसेवेमध्ये बाकी त्यांचे कमी खासदार निवडून आले आणि मग ते तयारीला लागले आणि मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झंझावाता दौरा केला आणि मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने इतर सर्व विरोधी पक्षांची धुळदाण मिळवून टाकली आणि विधानसभेची निवडणुका मोठ्या प्रमाणात या तिन्ही पक्षांनी जिंकल्या आणि विरोधी पक्षाची धुळदाण झाली. फार थोडे आमदार निवडून आले. त्याच्यात लागलेल्या नगरपालिका असतील, नगरपालिकेमध्ये देखील त्यांनी जो परिश्रम घेतला मी वरील म्हटल्याप्रमाणे, त्यामध्ये पण नगरपालिकामध्ये या वरील तिन्ही सत्ताधारी पक्षांचे जास्त लोक निवडून आले. त्यामुळे नंतर मग महानगरपालिकामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकामध्ये देखील हे मोठे शीर्षस्थ नेते यांनी प्रचाराचा वेग वाढवला. त्याच्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये देखील भाजपा एक नंबरचा आहे. एकनाथ शिंदे त्याच्या पाठोपाठ आहेत आणि अजित पवार साहेबचा गट त्यांच्याबरोबर आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेससहित सर्वच विरोधी पक्ष बरेच पाठीमागे पडताना दिसत आहेत, कारण की त्यांचे नेते पूर्ण महाराष्ट्रव्यापी दौरे करत नाहीत. त्यातल्या त्यात काँग्रेसमध्ये जे आता नवीन सकपाळ नावाचे जे त्यांचे अध्यक्ष आहेत ते बाकी परिश्रम घेताना दिसत आहेत आणि त्यांचे 1-2 प्रवक्ते पण खूप चांगले आहेत. तर त्याच्यामुळे थोडंसं काँग्रेसला त्या सकपाळ यांच्या नवीन अध्यक्षामुळे थोडंसं काँग्रेस चांगली कामगिरी महाराष्ट्रामध्ये करताना दिसत आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सांगायचा माझा असा सवाल आहे की भारतीय जनता पार्टी बाकी आता निवडणुका सगळ्या संपलेल्या आहेत. आता 1 हप्त्याच्या नंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होतील आणि या जिल्हा परिषदांच्या निवडणुकामध्ये अर्थातच आता अजित पवार साहेबांच्या दुर्दैवी निधनाच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार म्हणजे सुनित्रा अजित पवार यांच्या गटाचे जास्तीत जास्त लोक निवडून येतील, कारण मोठ्या प्रमाणात सहानुभूती त्या ठिकाणी आहे आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी हा 1 नंबरलाच राहणार आणि त्याबरोबर एकनाथ शिंदे साहेब यांचा देखील, कारण त्यांनी प्रचंड झंझावाती दौरे केलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षाला देखील चांगली कामगिरी या जिल्हा परिषदांमध्ये पंचायत समितीमध्ये पाहायला मिळेल. याउलट काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा मनसे असेल यांच्या उमेदवार हे फार मोठ्या प्रमाणात निवडून येतील व त्यांची अनेक ठिकाणी सत्ता येईल ही संभावना बाकी कमी दिसते. आणि याचाच अर्थ असा की या ठिकाणी बाकी आता निवडणुका जिल्हा परिषदाच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका संपल्या की मग 3-3.5 वर्ष कुठल्याच निवडणुका नाहीत. पहिल्यांदा मग ये लोकसभा. तर या लोकसभेची तयारी करण्यासाठी, लोकसभा प्रचंड मताने जिंकण्यासाठी 100% भाजपा हा घोषवाक्य आहे भाजपाचं. तर आता पुढे 3-3.5 वर्षाच्या नंतर ज्या वेळेला लोकसभा निवडणुका लागतील त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं चांगलं त्यांचं लोक निवडून येण्यासाठी त्यांनी आताच कंबर कसलेली आहे आणि या जिल्हा परिषदा निवडणुका संपल्या तर लगेच ते पुढील लोकसभेच्या तयारीला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते लागणार आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी कामकाज देखील सुरुवात केलेलं आहे. याचा प्रत्यय असा आहे की या ठिकाणी झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये त्यांचे जे नगरसेवक निवडून आलेत त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये कामाला सुरुवात केलेली आहे. जे हारलेत उमेदवार त्यांनी देखील कामाला सुरुवात केलेली आहे आणि आता पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये जे कोणी निवडून येतील ते देखील ताबडतोब दुसऱ्या दिवशी निवडणुकीच्या प्रचाराच्या नंतर लगेच कामाला लागतात आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी आताच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. याउलट विरोधी पक्षातले सर्वच विरोधी पक्षातले नेते कार्यकर्ते चाच पडताना दिसत आहेत आणि त्याच्यात बेबनाव असल्यामुळे पुढील लोकसभा देखील ही भाजपाकडे जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तेव्हा भारतीय जनता पार्टी ही 24 घंटे निवडणुका जिंकण्याचा विचार करत असते. याउलट विरोधी पक्ष बाकी चाच पडताना दिसत आहेत आणि म्हणून असं म्हणावंसं वाटतं की आताच पुढील लोकसभेची निवडणुका लढवण्याची तयारी आणि त्याच्या दृष्टीने प्रचाराची तयारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सुरू केलेली आहे. हे बाकी अधोरेखित होत आहे. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया आपण या माझ्या व्हिडिओला लाईक करा व आपण पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.